म्हणजे चित्रीकरणाचं संपल्यानंतर मला अक्कलकोटला जाण्याची एकदा संधी मिळाली होती. रायटिंग पासनं असू दे किंवा प्रत्येक ठिकाणी असू दे, आम्ही सिटिंगच्या वेळी तोच पॉइंट मुद्दा पकडला होता, की सेवेकरांना इकडनं उपदेश जाईल एवढंच लिहावं. स्वामींची वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे लिटरली तो शब्द मी एवढा मनाला लावून घेतलेला आहे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. मार्च महिना संपायला येतोय. मार्च महिन्यामध्ये खरंच खूप सुंदर सुंदर मराठी चित्रपटांची नांदी आपल्याला बघायला मिळाली. काही हिंदी चित्रपटसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने एन्जॉय केले आणि हाच मार्च महिना संपायला येत असताना शेवट मार्च महिन्याचा गोड करण्यासाठी एक नवा मराठी चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे. मी पाठीशी आहे आणि त्याच चित्रपटातील समस्त कास्ट माझ्यासोबत आहे. माझ्यासोबत सक्षम आहे, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटामधील कलाकार सुद्धा आहेत. तर सगळ्यात आधी धन्यवाद मे महिना आमचा गोड करण्यासाठी, कारण का मे महिना संपता संपता आपला चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या संदर्भात आपण लगेच गप्पांना सुरुवात करूया. किती ब्लेस वाटतं सक्षम, किंवा असं असतं ना की आपण चित्रपट सृष्टीमध्ये किंवा अजून दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो आणि ते काम करत असताना कधी ना कधी कुठे कुठे असे काही टर्निंग पॉईंट्स येतात जे आपल्याला ना सुखावले जातात. ह्याच्या आधी सुद्धा आलेले असतात, पण असे काही येतात ना की ते आपल्याला खूप जवळचे वाटतात. काय सांगशील, किती जवळच आहे मी पाठीशी आहे? नक्कीच. म्हणजे अरे एकतर मी स्वतःचं भाग्य समजतो की या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली आणि खरंच माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता. म्हणजे शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्या टीमबरोबर एकतर सगळ्यांशी रिलेशन तर खूप गोड झालंच. म्हणजे सगळे अगदी घरच्यांसारखेच झाले, अख्खी टीम आमची. पण विशेषतः मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या निमित्ताने मी पण स्वतःला पुन्हा नव्याने ओळखू शकलो. कारण ह्याच्यातले संवाद म्हणा किंवा म्हणजे माझ्या तोंडी असलेले संवाद म्हणा किंवा इतरांशी असलेले कॉन्व्हर्सेशन्स म्हणा, ह्याच्यातनं म्हणजे असं आम्ही कुठेही असं करायचा प्रयत्न नाही केलाय की आपण मुद्दामून ठरवून कोणाला तरी शिकवायला जातोय किंवा असं करतोय, असं काहीच नाही. ते खूप एकदम असे सटल पद्धतीने सगळे संवाद लिहिले गेलेले आहेत. म्हणजे त्याच्यातनं असं वाटतं की जेव्हा ते प्रेक्षक संवाद ऐकतील तेव्हा ते पण स्वतः त्याच्याबरोबर रिलेट करतील की अरे हां, माझ्याबरोबर पण असं एकदा झालं होतं आणि त्याच्यातनं मग अच्छा हा असं म्हणतोय का, मग नक्कीच मी परत ह्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे, असं नक्कीच त्यांच्या डोक्यात एक चक्र तरी सुरू होईल असं वाटतं. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझ्यासाठी तर नक्कीच खूप पॉझिटिव्ह होता. म्हणजे चित्रीकरणाचं संपल्यानंतर मला अक्कलकोटला जाण्याची एकदा संधी मिळाली होती. तेव्हाही खूप एकदम प्रसन्न वाटलं आणि सेटवरती ओव्हरऑलच खूप प्रसन्न वातावरण तर होतंच आणि कधीच कोणाची अशी सेटवरती विनाकारण चिडचिड नाही, मोठा आवाज नाही. होते सेटवर, हां, चित्रपटाच्या सेट. ती सगळे इतकं शांतपणे काम चालू होतं, की म्हणजे असं वाटणारच नाही, की आपण कुठल्यातरी एका चित्रपटाच्या सेटवरती आलोय. इतकं सगळं एकदम असं कामली चालू होतं. त्यामुळे अर्थात सेटवरचं वातावरण पण खूप महत्त्वाचं असतं एक चांगला सिनेमा बनवण्यासाठी. तर मला असं वाटतं, की ह्या सिनेमाच्या बाबतीत ते सगळंच एकत्र जुळून आलंय. मला दिग्दर्शकांना विचारायला आवडेल सर, जेव्हा आपण कोणत्याही आध्यात्मिक विषयावर एखादा चित्रपट बनवायची सुरुवात करतो किंवा विचार करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे खूप सारे कन्सेप्ट असतात. बरं. कारण का स्वामींवर ह्याच्या आधी खूप सारे चित्रपट बनले सुद्धा आहेत, मालिका सुद्धा आहेत, खूप साऱ्या शॉर्ट फिल्म सुद्धा आहेत. पण जेव्हा ते बनत असतात ना, तेव्हा ना प्रेक्षकांचा ना एक इमोशनल कनेक्ट असतो. नक्की. की थोडीशी जरी गोष्ट इकडची तिकडे झाली किंवा जरी स्वामींच्या बाबतीतले एखादा डायलॉग बोला किंवा जे काही थोडंसं इकडचं तिकडे झालं तरी प्रेक्षक एवढा इमोशनली कनेक्ट आहे की भाई नक्की. लगेच पकडला जातो. काय सांगाल, किती कसब लागते जेव्हा असे विषय हाताळता आणि आता 28 तारखेला ते विषय प्रेक्षकांसमोर तुम्ही मांडणार आहात, काय सांगाल त्याबद्दल? 28 तारखेला पहिली गोष्ट मी 28 मार्च ही तारीख का निवडली, कारण 31 मार्चला स्वामींचा प्रगट दिन असतो. क्या बात. त्या निमित्ताने हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करत आहोत आणि सगळ्या डिवोटींना म्हणजे सेवेकरांसाठी हा चित्रपट आम्ही उपलब्ध करून देतो आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की हा सिनेमा बनवण्यासाठी एक लक्ष्मण रेखा प्रत्येक सिनेमाची एक असते, की ती लक्ष्मण रेखा कशी आणि कितपर्यंत ओलांडावी ह्याचं प्रत्येक डिरेक्टरला भान ठेवावंच लागतं. आणि हा चित्रपट बनवताना सुद्धा आम्ही ते भान ठेवलेलं आहे, की कुठल्याही चित्रपटामध्ये एक पॉइंट असतो, की आपण म्हणतो की अरे तुला मी लिबर्टी दिली, तू
लिबर्टीने वागू शकतोस किंवा तुझे डायलॉग तू बोलू शकतोस. इकडे चित्रपट चालू असताना, म्हणजे चित्रीकरण चालू असताना आर्टिस्ट कुठलाही ती ओलांडत नव्हता. प्रत्येक गोष्ट ओलांडण्याआधी तो डिरेक्टरला विचारत होता, म्हणजे मला विचारत होता आणि को आर्टिस्टला सुद्धा तो विचारत होता की बाबा मी असं म्हणतोय ते तुला पटतंय का, तर त्यावर तू उत्तर दे. आणि रायटिंग पासनं असू दे किंवा प्रत्येक ठिकाणी असू दे, आम्ही सिटिंगच्या वेळी तोच पॉइंट मुद्दा पकडला होता की सेवेकरांना इकडनं उपदेश जाईल एवढंच लिहावं. आणि कुठेही कोणालाही, कुठल्याही जाती धर्माला किंवा कुठल्याही प्राण्याला सुद्धा त्याच्यामध्ये काही वाईट वाटेल असं कुठलंही लिखाण यामध्ये झालेलं नाही पाहिजे. आणि तो काटेकोरपणे संजय नवगिरेने पाळलेला आहे. रायटर आहेत आपले दिलीप परांजपे यांनी स्क्रीन प्ले लिहिला आहे. नवगिरेने त्याचे डायलॉग्स आणि स्क्रीन प्ले मध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि म्युझिक मध्ये पण आम्ही त्या पद्धतीनेच केलेलं आहे की या चित्रपटामध्ये 4 गाणी आहेत आणि ह्यामध्ये एक म्हणजे स्वामींचा चित्रपट आणि त्यामध्ये आम्ही लावणी टाकतोय. हा पहिला आक्षेपार्ह होता, पण आम्ही जी लावणी हे आणि लावणी जी आहे ती माधुरी पवार आपली जी डान्सर आहे तिने केलेली आहे. आणि ती करताना सुद्धा आम्ही एक मर्यादा ठेवली आहे की बैठकीची लावणी जी पारंपरिकच असेल, त्यामध्ये कुठलीही अश्लीलता नसेल, ना शब्दामध्ये असेल ना डान्स मुवमेंट मध्ये असेल, आणि ती पाळली गेलेली आहे. आणि त्यामुळे म्युझिकल जर तुम्ही गाणी जर बघितली तर प्रत्येक गाण्यामध्ये एक संदर्भ आहे, अर्थ आहे, आणि त्या अर्थामुळेच त्या गीतांना एक चांगलं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ही एवढ्या सगळ्या लक्ष्मण रेषा आम्ही पाळलेल्या आहेत आणि त्या स्वामी सेवेकरांनी आता प्रेक्षकगृहामध्ये येऊन त्या सीमा आता ओलांडायच्या आहेत चित्रपट माध्यमात येऊन. हे दिग्दर्शकांना असे प्रश्न विचारायला भारी असं उत्तर ना, असं खूप चोख असं उत्तर येतं त्यांच्याकडून. मग तुम्हाला विचारायला आवडेल, आपल्याला पोस्टरवर ना खूप सुंदर टॅगलाईन आहे, नव्या युगातील स्वामींची. मग एक असतं ना की स्वामींना आपण खूप आधीपासून बघत आलो, त्यांचं वाचन आपण केलं आहे चित्रपटाच्या म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून किंवा पुस्तकाच्या माध्यमातून आपण स्वामींबद्दल वाचत आलोय, ऐकत आलोय आणि आपल्याला कळते सुद्धा. कशा पद्धतीने बघता ह्या टॅगलाईनला, किती महत्वाची वाटते ही टॅगलाईन? कारण का चित्रपटाचा फक्त पोस्टरवरच टॅगलाईन टाकणं एवढं काही हे नसतं, पण जेव्हा ते टॅगलाईन ना अशी भेदक आणि खोचक असते ना, तेव्हा त्याला खूप महत्व असतं. काय तू कशा पद्धतीने त्या चित्रपटाच्या टॅगलाईनकडे आणि एकंदरीत चित्रपटाकडे बघतोस? म्हणजे फिल्म शूट होताना ज्यावेळेस मला खरं मी पाठीशी आहे याचा मला अर्थ कळाला. म्हणजे लिटरली प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार होत असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये चढ उतार होत असतात. तर ज्यावेळेस मी शूटिंग करत होतो त्यानंतर मला खरं मी पाठीशी आहे याचा मला अर्थ कळाला. जेणेकरून शूट झाल्यानंतर जसं मी सांगितलं की प्रत्येक माणूस हा आपल्या लाईफमध्ये येतो, तो कशासाठी येतो, चुकीच्या कारणासाठी येतो, बरोबर कारणासाठी येतो, ते आपण स्वतः ओळखायचं. पण स्वामींची वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे लिटरली तो शब्द मी एवढा मनाला लावून घेतलेला आहे की माझ्या कुठल्याही कामामध्ये किंवा मला असं वाटलं की हे करू का नको किंवा केल्यावर काय निगेटिव्ह होईल का पॉझिटिव्ह होईल का, फिल्ममध्ये असू दे किंवा नॉर्मल माझ्या लाईफमध्ये असू दे, तर खरं मी ते वाक्य अजून पण मी बोललो ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर माझं जे माइंड जे हायपर झालेलं असतं किंवा प्रश्नचिन्ह पडलेला असतो त्याचं आन्सर मला आपोआप भेटतं किंवा मी तिथं शांत होतो. त्यामुळे मी पाठीशी आहे ही टॅगलाईन जसं माझ्या मनामध्ये भरलेली तशीच ही फिल्म बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या मनामध्ये भेटेल. किंवा असतं ना की माणूस रागाच्या भरामध्ये चुकीचं पाऊल उचलतो, कारण ते 10 मिनिटं 15 मिनिटं असतात प्रत्येक लाईफमध्ये की रागामध्ये माणूस कुठल्याही लेवलचा विचार करू शकतो. पण त्यावेळेस जर लोकांनी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भले माणूस तो कुठलाही असू दे किंवा देव असू दे किंवा कोणी असू दे, फक्त ही लाईन जर त्यांनी मनात ठेवली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, डोळे बंद करून जरी बोलला ना, मला वाटत नाही की माणूस चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो किंवा चालला असेल तिकडे तो थांबेल. तर मी पाठीशी आहे हा शब्द खरंच प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की 6 शब्दांनी बनलेलं वाक्य आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, पण त्याच्या पाठीमागचा अर्थ खूप मोठा आहे. नक्कीच. असं नाही की फक्त स्वामींना जे फॉलो करतात त्यांच्यासाठीच ही लाईन आहे, तर असं नाही, तर नक्कीच नाही. प्रत्येक जात पात सगळ्या माणसासाठी ही लाईन आहे. म्हणजे जो माणूस कुठेतरी भरकटलेला आहे त्यासाठी ही लाईन आहे असं बोलायला हरकत नाही. चित्रपट बनतो ना तेव्हा खूप सारे अडीअडचणीत येतात, त्यात कधी ना कधी सॉल्व्ह तर होतातच. पण ना जेव्हा आपण स्वामींच्या बद्दल लिहित असतो, वाचत असतो, बोलत असतो ना, तेव्हा मी असं ऐकलंय की कुठे ना कधी ना स्वामींची आपल्याला एक बोलतो ना की प्रचिती येते. भले जर तुम्ही त्यांचं पारायण वाचत असाल तेव्हा किंवा जर तुम्ही त्यांचे उपवास पकडत असाल तेव्हा, सेटवर झाले कधी किंवा खऱ्या आयुष्यामध्ये की कुठेतरी बाबा आमच्या गाडीला ब्रेक लागलाय पण काहीतरी झालंय आणि ती गाडी पुन्हा एकदा सुरू झाली. नाही, अडथळे तर
प्रत्येक सेटवरती येतात तसे आमच्या सेटवरती पण आले. पण मी तुला तेच म्हणतो ना, की म्हणजे ती स्वामींमुळेच एक अख्ख्या आमच्या युनिटची एक मोठ बांधली गेली होती. त्यामुळे सगळेच एकमेकांच्या पाठीशी उभे असायचे. म्हणजे कोणाचाही काही प्रॉब्लेम आला ना, तरी तो दुसरा माणूस पटकन त्याच्या मदतीला जायचा आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा. तर मला असं वाटतं, की ही आमच्या सेटवरची असलेली सगळ्यात मोठी ताकद होती, की प्रॉब्लेम्स आले तरी प्रत्येकजण एकमेकांसाठी मदतीला उभा राहत होता. तर मला असं वाटतं, की ही आमच्या निर्मात्यांपासून, दिग्दर्शकांपासून ते आमच्या अगदी आपल्या स्पॉटवाल्या दादांपर्यंत सगळ्यांमध्ये ही एनर्जी होती. त्यामुळे मला असं वाटलं, की आमचं सेट तर प्रचंड पॉझिटिव्ह होतंच. म्हणजे जरी अडचणी येत असल्या ना, तरी ते कळायचं पण नाही, की कशा सॉल्व्ह होऊन गेल्या. ही त्याच्यातली गंमत मला वाटली. सर काय सांगाल तुम्ही, तुमच्यासाठी कधी असा अनुभव आलाय? अनुभव म्हणजे फक्त हेच म्हणजे चित्रपटाचं काम करणं त्या वेळेला नाही, तर इतर आपल्या नॉर्मल आयुष्यामध्ये थोडासा किस्सा सांगतो चित्रपटाच्या दरम्यान, की आम्ही एक शूट झालेलो होतं आणि एक पॅचवर जे आहे आम्ही 2 दिवसासाठी बाहेर मुंबईच्या ठिकाणी करत होतो आणि आमचं सगळं सामान जे आहे ते पुण्यात शिरूरमधनं येत होतं आणि लोणावळ्यामध्ये ऍक्सिडेंट झालं आणि जे सामान, जे शूटिंगचं सामान असतं त्यामध्ये कपडेच होते, ते सगळे कपडे दरीमध्ये गेले आणि आता आमचा वरती प्रश्न पडला, सकाळी आम्ही आता हा शूट करणार कसं? गाडी सकाळी 6 वाजता निघाली आहे, 7 वाजता पडली आहे, 9 वाजता शूट चालू होणार आहे. आमच्या एपीने धावपळ केली, प्रोड्युसर्सने धावपळ केली आणि सगळं झाल्यानंतर आम्ही बघितलं बाबा काय कपडे कुठले राहिलेत. तर त्या दिवशीचं जे शूट होतं तेच नेमके कपडे वाचलेले होते आणि ती शूट पूर्ण झाली. म्हणजे तो शेवटचा दिवस होता 2 दिवसाचा आमचा. ती 2 दिवसाचं म्हणजे प्रॉपरली आमचं शूट पूर्ण झालं. हा खरा अनुभव आम्हाला त्यावेळी दिसला. पण बाबा स्वामी, तुम्ही आम्हाला यातनं वाचवलं. कारण की तुम्हाला माहितीये की एका दिवसाचा प्रोड्युसरांचा खर्च काय असतो, तो प्रोडक्शनचा खर्च काय असतो. म्हणजे ते एपीचं कौशल्य म्हणा, म्हणजे छोटे मोठे जे काही ज्वेलरी बिलरी आहे आम्ही तिकडनं अरेंज केली, प्रोडक्शनच्या माणसांची धावपळ झाली, पण त्या दिवशी जर सिनेमाचं जे चित्रीकरण होतं ते आम्ही पूर्ण केलेलं. त्यामुळे हा अनुभव माझा पर्सनली आहे आणि असे भरपूर म्हणजे शूटिंगचे कॅसेट्स राहण्यापासनं, म्हणजे जे आपण शूट मटेरियल हार्ड डिस्क राहण्यापासनं, पण हार्ड डिस्कला कोणीही काहीही केलं ना, ती हार्ड डिस्क तिकडेच होती. म्हणजे एवढे अनुभव आम्हाला तिकडे शूटिंगच्या दरम्यान आले, की आम्ही रानामध्ये शूट करत होतो, हार्ड डिस्क तिथे राहिली होती, शूटिंगचं 1 दिवसाचं मटेरियल तिकडे राहिलं होतं, पण त्या हार्ड डिस्कला काही झालेलं नव्हतं. एवढं अनुभव आम्हाला आलेले आहेत. म्हणजे असं बोलायला काही हरकत नाही की अडचणी सुद्धा येतात आणि अडचणी दूर सुद्धा तेच करतात. स्वामींनीच प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला अडचणी. तुम्हाला विचारायला आवडेल, खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा चित्रीकरण होत असताना चित्रपटाचं किंवा अजून कोणत्या गोष्टीमध्ये असं कधी झालंय की कुठेतरी थांबावं लागलंय, कुठेतरी चुकीचा पाऊल पडलंय, पण त्याच्यामधून मार्ग ह्यांनीच दिला, स्वामींनीच दिला, त्यांच्याच मार्गाने पुढे आलोय आपण? म्हणजे असं शूटिंगच मी तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे मला ही फिल्म भेटली त्यासाठी, त्यावेळेस मला असं समजलं की स्वामींची नजर माझ्यावर आहे, त्यामुळे मी हा फिल्मचा एक पार्ट होतोय. कारण ऑब्व्हियसली की जो माणूस ऑलरेडी माहिती की हा निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय, पण त्याला माझ्या फिल्ममध्ये घेऊन एक वेगळं कॅरेक्टर त्याला द्यायचंय, ती नजर माझ्यावर पडणं हे माझ्यासाठी ऑब्व्हियसली ती एक टर्निंग पॉईंट असू शकतो माझ्या लाईफचा. आणि स्वामी म्हणजे ऑब्व्हियसली जे काय होतं, किंवा म्हणजे प्लस असो किंवा निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, त्याच्या मागं स्वामींचा हात आहे, आपण सगळ्यांना माहिती आहे. तर माझं असं मत आहे की डिरेक्टर सरांच्या मनामध्ये असं आलं की प्रसादला घेणं म्हणजे ऑब्व्हियसली वरून इशारा भेटला असेल किंवा ह्यांच्या डॉक्युमध्ये आलं असेल की प्रसादला या कॅरेक्टरसाठी घे म्हणून. तर ते एक माझं पहिलं असं वाटतं की तो एक डिसिजन माझ्यासाठी असू शकतो की बाबा आता जर सरांनी एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे, तर ऑब्व्हियसली मी 100% द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे आता जनता सांगू शकते की बाबा ही फिल्म बघितल्यानंतर की किती पॉझिटिव्ह आहे किंवा किती निगेटिव्ह आहे, किंवा हे कॅरेक्टर जे मी प्ले केलेलं आहे ते लोकांना कितपत भावलेलं आहे. तर ते एक टर्निंग पॉईंट असू शकतो माझ्या लाईफचा. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुमचाच मी थांबतो, कारण का ना येस. चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यापेक्षा चित्रपट बघण्यामध्ये खरी मजा आहे, असं मला, असं पर्सनली मला वाटतं की गप्पा तर आपण खूप मारतो इकडचं तिकडचं, पण नंतर काय होतं माहिती आहे का, त्या गप्पांमध्येच ना अर्धा चित्रपट समजलेला असतो. त्यापेक्षा बेटर की चित्रपट बघूया. शेवटी जाता आता काय प्रेक्षकांना अपील कराल, कारण का जसं तुम्ही सर बोललात की 28 तारीख मुद्दाम निवडली, कारण का 31 तारखेला स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे, तर प्रेक्षकांसाठी आणि स्वामी ड्युटीसाठी एक तुमच्याकडून भेटवस्तू आहे. काय वेगळेपण सिनेमामधून प्रेक्षकांना बघायला मिळेल, काय सांगाल त्याबद्दल? जशी टॅगलाईन आपण बोलतो, नव्या युगाची स्वामींची ही गाथा आहे. आतापर्यंत तुम्ही स्वामींचं चरित्र वाचलं असेल, ते सिरियल,
चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं पण असेल. पण ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला कुठलाही चमत्कार पाहायचा असेल तर तुम्ही येऊ नका. पण स्वामींचा साक्षात्कार जर बघायचा असेल, स्वामींचं अस्तित्व तुम्हाला अनुभवायचं असेल तर स्वामी सेवेकरांनी नक्कीच या चित्रपटाला भेट दिली. क्या बात आहे. नाही खरंच खूप भारी वाटतं. हे शेवटचं आहे ना, म्हणून बोललो ना सुरुवातीला की दिग्दर्शक यार जी उत्तर देतो ना ती भाई भारीच असतात. प्रॉपर चांगल्या पद्धतीने म्हणजे मोल्ड करून ठेवलेली. तुर्तास इथे थांबतो कारण का चित्रपट बघायला भेटणारच आहोत 28 तारखेला. प्रमोशनला सुरुवात झाली आहे. खूप चांगले चांगले इंटरव्ह्यू सुद्धा सुरू आहे तुमचे. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.